योग गंगा या कार्यक्रमामध्ये आपण प्राणायामाचा पुढचा प्रकार आज बघणार आहोत, अनुलोम विलोम प्राणायाम। 3 नाड्या महत्त्वाच्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना। तसं तर 72,000 नाड्या आहेत शरीरामध्ये, परंतु सूर्यनाडी उजवी आणि डावी, चंद्रनाडी आणि मधली सुषुम्ना नाडी। तिन्ही नाड्यांचं बॅलन्स करण्यासाठी, दोन्ही नाड्यांचं बॅलन्स करण्यासाठी अनुलोम विलोमचा खूप फायदा सांगितलेला आहे। दुसरे पण भरपूर अनुलोम विलोमचे फायदे सांगितलेले आहेत। उदाहरणार्थ अनाहत चक्रापासून तर सहस्त्रधार चक्रापर्यंत जे काही ह्याच्यामध्ये पार्ट्स येतात, कानाचे, डोळ्याचे, नाकाचे, दाताचे विकार, हे सगळे विकार कमी करण्यास पण मदत करणारा हा प्राणायाम आहे। मन एकाग्र करण्यास भरपूर त्याचे फायदे आहेत। कोणी ह्याला नाडी शोधन पण म्हणतो। तर कोणत्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे हा प्राणायाम आपण जेवल्याने अर्ध्या तासाने पण कधी करू शकतो आणि ह्याचा कालावधी पण वाढवू शकतो। कपालभाती तरी जेवल्यानंतर आपल्याला 3-3.5 रिकाम्या पोटी करायचा आहे आणि हळूहळू कालावधी वाढवायचा आणि आपल्या प्रकृतीप्रमाणे कपालभातीचा कालावधी वाढवायचा, परंतु अनुलोम विलोम आपण करू शकतो जास्त वेळ। तर सुरुवातीला चंद्रनाडी, डावी नाडी, चंद्र शांत आहे तर कोणतेही कार्य आपण शांतीने सुरू करायचं आहे। तर उजवी बंद करायची, पाठीचा कणा सरळ, चेहऱ्यावर प्रसन्नता। याच्यामध्ये दीर्घपूरक आणि दीर्घ रेचक करण्याचा प्रयत्न करायचा आहे। उजवी बंद केली, डावीने घेतली, दुसऱ्या हाताची ध्यान मुद्रा। पुन्हा डावीला बंद करून ज्याच्याने सोडलं त्याच्याने पुन्हा घ्यायचं, त्याला बंद करायचं, पुन्हा ज्याच्याने सोडलं त्याच्याने घ्यायचं, दुसऱ्या नासिकाने सोडायचं। या पद्धतीने आपल्याला कमीत कमी सुरुवातीला 5 मिनिट तरी रोज करायचं आहे ना। हळूहळू कालावधी आपल्याला 15 मिनिटापर्यंत आपण आरामाने कालावधी वाढवू शकतो। हिवाळ्यात त्याचे जास्त फायदे आहेत, कालावधी पण आपण जास्त करू शकतो आणि असंच करत राहा, व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करत राहा, प्रत्येकांना फायदा व्हावा। आपला उद्देशच आपण ह्यासाठीच बनवतो आहे व्हिडिओ की प्रत्येक घराघरापर्यंत योग पोहोचावा, प्राणायाम पोहोचावा आणि घरच्या घरी आपण कसं दुरुस्त होऊ, स्वतःला कसं आपण स्वतःचे डॉक्टर कसं होऊ शकतो याचा आपण प्रयत्न करत आहोत। तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।